आतापर्यंत सगळ्या केसेस नील झालेल्या आहेत. आता किती कालावधीत नील झाल्या ह्या? जशी केसेस पडले तसे हे झाले. काय होते माहितीये, नाही ह्याच्यात एक मिनिट आपण एकेकाने बोलूया. याच्यात आता ड्रोनच्या केसेस आमच्या माहितीप्रमाणे आता कार्यालयात जी उपलब्ध माहिती आहे त्याच्यामध्ये एकही कोणतीही केस पेंडिंग नाहीये. हा, आणि जरी समजा पेंडिंग असेल, तुम्ही म्हणताय त्या सिरियली आल्या पाहिजेत. आता जसं ज्युरिडिक्शन सांगतं की आता समजा यांच्यावर केस पडली, तुमच्यावर केस पडली, माझ्यावर केस पडली, त्या केस समजा मीच समजा काहीतरी एक तुमचा, आता तुम्ही आजारी आहात, तुम्ही त्या केसला हजर राहू शकलो नाही म्हणून त्या तुमच्या केस तशीच ठेवायची आणि पेंडिंग राहते. ऐकून घ्या, पेंडिंग एक केस पेंडिंग राहते कारण तो हजरच, समोरची पार्टी हजर झाली नाही, उपस्थित राहिली नाही म्हणून साठी दुसऱ्याला पुढच्या केस आणलं जातं पाटलावरती आणि त्याच्यामुळं त्याची हिअरिंग होते. तुम्हाला डेट दिली जाते, ती डेट परत पडते. तुम्ही जोपर्यंत हजर होत नाही तोपर्यंत अशी शासकीय कार्यालय कोणतं थांबू शकत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळं त्या केस ज्या पाठी राहतात त्या पाठी राहतात, ज्या पुढे येतात त्या पटकन सॉर्ट होऊन त्याचं काय फाईन असेल, काय असेल, त्याच्यावर कारवाई असेल, जी काय असेल ते त्याची जजमेंट दिली जाते आणि सॉर्ट होऊन जाते ती केस. अशा प्रकारे आमच्याकडे निर्णय लागतात. लायसन्स वगैरे आहे, 3 कोटी लायसन्स. अहो कसले अधिकारी विचार करतात? रत्नागिरी जिल्ह्यात एकही लायसन्स नाही, त्यामुळे आम्ही सांगू शकतो तुम्ही अधिकारी आहे, एकही लायसन्स नाही. रत्नागिरी जिल्ह्यात एकही नाही, सिंधुदुर्गात एकही नाही, मग त्यामुळे कसं लायसन्स असतात? आमचं एवढाच असतं. तुमचं म्हणणं काय सांगा? आमचं म्हणणं एवढं असतं, आता ते बोटी लायसन्स नाही म्हटलं, ते बोटी कायमस्वरूपी जप्त व्हायची, एवढीच आमची तुमच्याकडे प्रामाणिक हात जोडून विनंती. जप्तीची परमिशन आहे का? नाही परमिशन तुम्ही कसे ठेवायचे, कसे तुम्ही साहेब, आम्ही साहेबांशी बोलू, कसे ठेवली ती, कारण ते लायसन आहे ते परत फिशिंग करतात. आता सुद्धा बघितलं, आम्ही व्हिडिओ दाखवतो, आता सुद्धा त्याच बांद्रातले रत्नागिरीचेच बोट आता पर्सन नेट येडलेले आहे. आपण दाखवू शकतो व्हिडिओ, आमच्याकडे त्याच्याकडे व्हिडिओ आपण काढले असतात आमच्याकडे. बरोबर. मग त्याच्यामुळे ह्यांका जर शक असा पडला तर लायसन बिसन काढत ते कसे जास्त त्याचे दिलो आणि कसे जप्त करून मिळतील हे आम्ही तुमचं शासन म्हणून उभे राहिले. तुम्ही काय करू शकता? तुम्ही आयुष्यापर्यंत आमचे तुमची ही सगळी बाजू आहे जे ऐकतो आणि आम्ही तशा ऐकतो. आम्ही काय करू? आमचं तुमचं खबर नाही, आमचं आम्ही आमचे रोजी रोटी ही जर मत्स्य आता किनाऱ्यात मासे चांगल्यापैकी हे 2 महिन्यात जर आमचे माझे संपले आमचे लोक उपासमारीची वेळ नको. आता सुद्धा चतुर्थी येईल, चतुर्थीत आमच्या लोकांनी आपापले दागिने ऐका जोना काढून आपापले सण साजरे केले, तर ती सगळ्यांची त्यांचा सुटका मिळावा ना, तर आमचं मासो वाचलं. बरोबर, एवढीच आमची विनंती आहे. जास्तीत जास्त उभे राहून दे मला वाटते. 2 महिने 3 महिने तेवढे त्यांना दंड उलट, दंडापेक्षा तो त्यांना दंड बसतो. पण इथे आता कारवाई केलेली बोट तुम्ही देवगड बंदरात कशाला नाही? इथे कारवाई केलेली बोट देवगड बंदरात कशा आता या